नाशिकच्या पाथरी फाटा परिसरातील मुरलीधर नगर, नरहरी नगर, आनंद नगर परिसरात सायंकाळच्या सुमारास चारचाकी वाहनातून तसेच पायी आलेल्या अल्पवयीन मद्यपींनी हातात धारदार शस्त्राचा धाक दाखवत सुरू असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानांवर वार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाली आहे। भर वर्दळीच्या ठिकाणी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास मद्यपी गुंडांनी हातात धारदार शस्त्र हातात घेऊन जोरदार शिवीगाळ करत तेथील विविध दुकानांवर वार करण्यास सुरुवात केली। यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद करत आपापला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले। ही घटना इंदिरानगर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणातील अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे। तर मी आता जेलमधून बाहेर आलोय आणि मला हप्ता द्या नाही तर माझ्याशी गाठ आहे असाही सज्जड दम त्यांच्या वतीने व्यावसायिकांना देण्यात आला होता। त्यावेळी त्यांच्या समवेत एक चारचाकी वाहनात अजूनही साक्षीदार असल्याचं देखील व्यावसायिकांच्या वतीने सांगण्यात आलं। तर या मद्यपींनी दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांवर देखील तलवारीने वार केल्याचं नागरिकांच्या वतीने सांगण्यात आलंय। इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील वाढती गुन्हेगारी नागरिकांसाठी तापदायक ठरते। इंदिरानगर पोलीस या गावगुंडांवर वचक निर्माण करण्यासाठी सक्षम असफल ठरत असल्याचा संताप देखील यावेळी इंदिरानगर या ठिकाणच्या परिसरातील व्यावसायिकांकडून करण्यात आला। मात्र याबाबत रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।